हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे KDMC 2025चा जो मॉक पेपर आहे तो आपण सॉल्व करणार आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्टचा. ठीक आहे, आपण सेपरेट सब्जेक्ट घेत आहे. जसं की आपण आता म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट घेतला आहे, त्याच्यानंतर आपण इंग्लिश, रिझनिंग, त्याच्यानंतर जनरल नॉलेज, टेक्निकल आणि मराठी लँग्वेज इंग्लिश असे आपण काय करणार आहे, सेपरेट जे आहे ते सब्जेक्ट वाईज आपण काय करणार आहे, इथे मॉक पेपर घेणार आहे. ठीक आहे, तर आता सगळ्यात पहिले आपण म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्टचे जे आहे त्याचा मॉक पेपर बघणार आहे, ज्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले पेपर पॅटर्न बघूया की पेपर पॅटर्न कसा राहणार आहे. ठीक आहे, पेपर पॅटर्न जो आहे तो या पॅटर्नमध्ये जो KDMCने दिलेला आहे आपल्याला. तर बघा, पेपर पॅटर्न जो आहे तो टेक्निकलसाठी, जे टेक्निकल पोस्ट आहे त्याच्यासाठी जो पेपर पॅटर्न आहे त्याच्यामध्ये सब्जेक्ट आहे मराठी. त्याच्यामध्ये ग्रुप 4 डिफाईन केले आहे. बघा इथे ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी असे 4 ग्रुप्स त्यांनी काय केलेले आहे, स्पेसिफाय केलेले आहे. आणि प्रत्येक ग्रुपमध्ये 2 ते 3 क्वेश्चन, 4 क्वेश्चन्स असे डिफाईन केलेले आहे. बघा आता मराठीचा जो लँग्वेज पेपर आहे तर मराठीमध्ये जे आहे त्याच्यामध्ये ग्रुप ए मध्ये 3 क्वेश्चन आहे, ग्रुप बी मध्ये 2 क्वेश्चन, ग्रुप सी मध्ये 3 क्वेश्चन आणि ग्रुप डी मध्ये 2 क्वेश्चन्स. ठीक आहे, तसंच इंग्लिश जर बघतो आहे तर त्याच्यामध्ये 2 क्वेश्चन, ए मध्ये 3 क्वेश्चन, बी मध्ये, ग्रुप सी मध्ये 2 क्वेश्चन, ग्रुप डी मध्ये 3 क्वेश्चन. तसंच महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट तिसरा जो आहे, महाराष्ट्र महानगरपालिका कायदे, त्याच्यामध्ये ग्रुप ए मध्ये 3 क्वेश्चन्स आहे, नंतर इकडे 3 क्वेश्चन्स, 2 क्वेश्चन्स, 2 क्वेश्चन्स. ठीक आहे, तसंच फोर्थ जो सेक्शन आहे तो आहे जनरल नॉलेजचा. ठीक आहे, तर जनरल नॉलेजसाठी यांनी काय दिलेलं आहे बघा, 4 क्वेश्चन्स, 3 क्वेश्चन्स, 4 क्वेश्चन्स, 4 क्वेश्चन. त्याच्यानंतर इथे आहे रिझनिंग मीन्स तर्क. ठीक आहे, त्याच्यामध्ये 3 क्वेश्चन, 4 क्वेश्चन्स असेच क्वेश्चन्स आहे. आणि जो टेक्निकल पार्ट आहे, सब्जेक्ट नॉलेजचा पार्ट आहे, मीन्स विज्ञान किंवा तांत्रिक जो आहे त्याच्यामध्ये 10 क्वेश्चन्स आणि 4 सेक्शन्समध्ये दिलेले आहे. आणि प्रत्येकी सेक्शन्समध्ये 25 MCQs आहेत. तर असे टोटल जर बघितले तर आपण टोटल किती आहेत, आपल्याजवळ 100 MCQs आहेत. आणि त्याला टायमिंग, प्रत्येक ग्रुपला एक टायमिंग दिलेला आहे 30 मिनिटचा. म्हणजे एक ग्रुप पूर्ण 30 मिनिट घेईल, त्याच्यानंतरच सेकंड ग्रुप जो आहे तो स्टार्ट होईल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला 30 मिनटं आहे 25 क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. जर 30 मिनटं होणार नाही तेव्हापर्यंत दुसरा सेक्शनसुद्धा ओपन होणार नाही. मीन्स तुम्हाला टोटल 120 मिनिट्स जे आहे ते बसायचं आहे म्हणजे आहे. ठीक आहे, तर इथे आपल्याला 2 तासाचा पेपर आहे. तर त्याच्या पेपरनुसार जो आहे 2 तास दिलेला आहे, तर पेपर पण तसाच टफ राहणार आहे. इझी पेपर राहणार नाही आहे, कारण की पेपरचे क्वेश्चन्स जे आहे ते ग्रुप वाईज आहे, त्याच्यामुळे जे क्वेश्चन्स आहेत त्यानुसारच डिफाईन होतील. ठीक आहे, आता बघा ग्रुप सी मध्ये पण 30 मिनिट्स आणि तसे 4 जे मिनिट्स आहे, म्हणजे 4 ग्रुपचे 30 मिनिट्सनुसार एक्झाम होणार. आता हा जो आहे यांचा पॅटर्न आहे. आता बघूया एक नॉर्मलशी गोष्ट की आपल्याला मराठीमध्ये किती क्वेश्चन्स आहे, इंग्लिशमध्ये किती क्वेश्चन्स आहे. तर बघा, पेपर पॅटर्न जो टेक्निकलचा आहे तर त्याच्यामध्ये मराठीमध्ये टोटल 10 क्वेश्चन्स आहे 4 ग्रुप मिळून. इंग्लिशमध्ये जर बघितलं तर 10 क्वेश्चन्स आहे. म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्टमध्ये म्हटलं तर 10 क्वेश्चन आहे. जनरल नॉलेजचे बघितले तर 15 क्वेश्चन्स आहेत. रिझनिंगचे सुद्धा 15 क्वेश्चन्स आहे. आणि प्रोफेशनल नॉलेज जे की तुम्ही JEचे आहेत, म्हणजे इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल किंवा अकाउंट आहे, किंवा मग अकाउंटंट आहे, किंवा आणखी जे पण काही तुमची पोस्ट आहे त्यानुसार जर बघितले तर इथे ते 40 क्वेश्चन्स विचारणार. मीन्स टोटल जे आहे ते 100 क्वेश्चन्स राहतील. ठीक आहे, आणि यांना ग्रुप वाईज मीन्स जर आपण टोटली जर बघितलं तर. तसंच आणखी एक सांगायचं आहे की मॉक टेस्ट PDF सुद्धा अवेलेबल आहे इंग्लिश आणि मराठी लँग्वेजमध्ये. ज्यांना पण PDF हवे असतील, फक्त PDFs आहेत. ठीक आहे, तर ज्यांना पण PDF हवे असतील मॉक टेस्ट या पॅटर्ननुसार तर ते PDF दिलेले आहेत. 150 त्याची प्राईज आहे. ज्यांना पण PDF हवी असेल, फुल मॉक आहे विथ कम्प्लीट सोल्युशन्स दिलेले आहे. ठीक आहे, ज्यांना पण PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही PDF परचेस करू शकता. हा जो पेपर पॅटर्न बघितलेला आहे हा आहे आपला टेक्निकलचा. आणि याच्यामध्ये जसे 10 मराठीचे, इंग्लिशचे 10, म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे 10, जनरल नॉलेजचे 15, रिझनिंगचे 15, प्रोफेशनल नॉलेजचे 40. तर अशाच पॅटर्नमध्ये ही मॉक टेस्ट PDF सुद्धा अवेलेबल आहे. ठीक आहे, तसंच बघा सेकंड जो पॅटर्न दिलेला आहे त्याच्यामध्ये आहे क्लर्क टायपिस्टचा. ठीक आहे, आता क्लर्क टायपिस्टचा पेपर जो आहे तो थोडा डिफरंट आहे, कारण की याच्यामध्ये जे आहे ते थोडं टेक्निकल पार्ट जो आहे तो यांनी ॲक्टमध्ये घेतलेला आहे. आता बघा, पहिले मराठी सब्जेक्ट आहे, याच्यामध्ये 4 क्वेश्चन्स, म्हणजे इथे ग्रुप वाईज क्वेश्चन्स जे आहेत ते थोडे वाढलेले आहेत. म्हणजे इथे मराठीचे 15 क्वेश्चन्स आहेत.
तसाच इंग्लिशमध्ये पाहिलं तर बघा 4 ग्रुपमध्ये इथे सुद्धा 15 क्वेश्चन्स आहे. जनरल नॉलेज जर बघितलं तर इथे सुद्धा 15 क्वेश्चन्स आहे. रिझनिंग जर बघितलं तर इथे सुद्धा 15 क्वेश्चन्स आहे. आणि टेक्निकल सब्जेक्ट, आता या टेक्निकल सब्जेक्टमध्ये काय विचारणार, कारण की क्लर्क टायपिस्टसाठी तर असा टेक्निकल पार्ट दिला नव्हता आपल्याला. तर क्लर्कसाठी जे टेक्निकल किंवा सब्जेक्ट नॉलेज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट, त्याच्यानंतर राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट आणि राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्ट असे 3ही टॉपिक मिळून इथे तुम्हाला 40 क्वेश्चन्स विचारणार आहे. मीन्स मी आपण ॲक्ट पहिलेपासून शिकत आलो आहे. मी तुम्हाला PDF पण सांगितलं तर ॲक्टच्या, ज्यांनी पण PDF घेतल्या असेल त्यांचा मोस्ट ऑफ द अभ्यास तर झालाच असेल. ज्यांनी नाही घेतला आतापर्यंत ते पण घेऊन घ्या, जेणेकरून तुमचा जो पेपर आहे तो क्रॅक होईल. कारण की 40 मार्क जे आहे ते फक्त ॲक्टवर दिलेलं आहे, म्हणजे 40 क्वेश्चन जे आहे ते ॲक्टवर आहे. ठीक आहे. आणि तसंच जर इथे बघितलं तर बघा सगळ्या सेक्शन्समध्ये 25 क्वेश्चन्स आणि सर्व ग्रुपला जे आहे ते 30-30 मिनिटाचा टाईम आहे. म्हणजे इनडायरेक्टली तोच कन्सेप्ट आहे की 30 मिनिटापर्यंत तुम्हाला एक ग्रुप सॉल्व करायचा आहे. लवकर झाला तरी तुमचा सेक्शन स्किप होणार नाही. ठीक आहे. आता हा पेपर पॅटर्न आहे बघा जो आपण बघितला. मराठीमध्ये 15 क्वेश्चन्स आहे, इंग्लिशमध्ये 15 क्वेश्चन आहे, जनरल नॉलेजमध्ये 15 क्वेश्चन आहे, रिझनिंगमध्ये 15 आहे. त्याच्यानंतर म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट, RT आणि राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्ट याचे मिळून टोटल 40 क्वेश्चन्स आहे. तर याचासुद्धा मॉक पेपर अवेलेबल आहे. इंग्लिश आणि मराठी तुम्ही दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे विथ कम्प्लीट सोल्युशन. 10 मॉक आहे त्याच्यामध्ये. ज्यांना पण PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. ठीक आहे. तसंच आता हा झाला आपला पेपर पॅटर्न. याच्यानंतर आपण थोडे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे 10 MCQs बघूया जे मॉक पेपर टाईपमध्ये आहेत. ठीक आहे. तसंच आणखी एक सांगायचं आहे की सगळ्या PDFs अवेलेबल आहे. ज्यांना पण ज्या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे. चला आता बघा म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्टचे MCQs बघूया. तर बघा फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग ऑफिशियल कॅन नॉट प्रिसाइड्स ओव्हर द स्टँडिंग कमिटी मीटिंग अंडर एनी सर्कमस्टन्स. बघा खालीलपैकी कोणता अधिकारी स्थायी समितीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोणत्याही परिस्थिती भूषवू शकत नाही. तर बघा ऑप्शन आहे डेप्युटी मेयर, सेकंड कमिशनर, थर्ड इलेक्टेड मेंबर ऑफ स्टँडिंग कमिटी, फोर्थ चेअरपर्सन ऑफ द कमिटी अँड फिफ्थ मेंबर नॉमिनेटेड बाय स्टेट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड कमिशनर मीन्स आयुक्त. कमिशनर अटेंड बट नेवर प्रिसाइड्स ओव्हर मीटिंग. नेक्स्ट सेकंड, विच ऑफ दिस कॅन नॉट बी पेड डायरेक्टली फ्रॉम द म्युनिसिपल फंड. महानगरपालिकेच्या निधीतून थेट कोणता खर्च केला जाऊ शकत नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्ट्रीट लाईट मेंटेनन्स, सेकंड पेन्शन टू म्युनिसिपल एम्प्लॉई, थर्ड मेयर सॅलरी, फोर्थ MLA कॉन्स्टिट्युन्सी फंड अँड फिफ्थ फायर ब्रिज फ्युअल एक्सपेन्सेस. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड MLA कॉन्स्टिट्युन्सी फंड, आमदारांचा निधी. ठीक आहे. MLA एक्सपेन्सेस आर स्टेट लेवल नॉट अ म्युनिसिपल लेवल. ओके. नेक्स्ट थर्ड, when can municipal commissioner enter private premises without prior notice. महापालिका आयुक्त कोणत्या परिस्थितीत पूर्व सूचना न देता खाजगी जागेत जाऊ शकतात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू चेक प्रॉपर्टी टॅक्स रेकॉर्ड, सेकंड टू रिपेअर अ ब्रोकन स्ट्रीट लाईट, थर्ड टू इन्स्पेक्ट सस्पेक्टेड इलिगल कन्स्ट्रक्शन, फोर्थ टू इन्स्टॉल स्ट्रीट कॅमेराज अँड फोर्थ ड्युरिंग फेस्टिवल. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड टू इन्स्पेक्ट सस्पेक्टेड इलिगल कन्स्ट्रक्शन, बेकायदेशीर बांधकाम तपासण्यासाठी. ठीक आहे. इन केस ऑफ इलिगल कन्स्ट्रक्शन और डेंजर नोटिस मे बी बायपास. नेक्स्ट फोर्थ, विच ऑफ द फॉलोइंग परमिट कॅन नॉट बी रिफ्यूज विदाउट रिटर्न रिझन. खालीलपैकी कोणते परवाने लेखी कारणाशिवाय नाकारले जाऊ शकत नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट व्हेकल परमिट, सेकंड डॉग लायसन्स, थर्ड बिल्डिंग कन्स्ट्रक्शन परमिट, फोर्थ सायकल वेंडर परमिट अँड फिफ्थ ॲडव्हर्टायझिंग लायसन्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड बिल्डिंग कन्स्ट्रक्शन परमिट, इमारत बांधकाम परवाना. ठीक आहे. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन परमिट जे आहे ते रिफ्युजल नीड स्टॅच्युटरी. नेक्स्ट फिफ्थ, व्हॉट हॅपन्स इफ द कन्स्ट्रक्शन फेल टू पास अ बजेट बिफोर द एंड ऑफ फायनान्शियल इयर. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर झाला नाही तर काय घडते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फंड फ्रीज, सेकंड ऑटोमॅटिक बजेट एक्सटेन्शन, थर्ड कमिशनर पास ॲडहॉक बजेट, फोर्थ स्टँडिंग कमिटी टेक ओव्हर अँड फिफ्थ स्टेट गव्हर्नमेंट इंटरव्हेन्स. तर
करेक्ट आंसर आहे 5th स्टेट गव्हर्नमेंट इंटरव्हेन्स. ठीक आहे. स्टेट ओव्हरसाइट इन्श्योर कंटिन्युटी इफ बजेट नॉट श्योर. ओके. नेक्स्ट 6th व्हॉट इज द प्रायमरी ऑथॉरिटी टू अप्रूव्ह बॉरोइंग बाय द कॉर्पोरेशन. महापालिकेने कर्ज घेण्यासाठी प्राथमिक मंजुरी कोण देते. तर बघा ऑप्शन आहे मेयर, स्टँडिंग कमिटी, कॉर्पोरेशन इटसेल्फ, स्टेट गव्हर्नमेंट अँड ट्रान्सपोर्ट कमिटी. करेक्ट आंसर आहे 4th स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार. ठीक आहे. बॉरोइंग रिक्वायर स्टेट सँक्शन अंडर लॉ. नेक्स्ट 7th व्हॉट इज द मिनिमम कोरम युजली रिक्वायर्ड इन द कॉर्पोरेशन मीटिंग. महापालिकेच्या सभेसाठी किमान कोरम किती असतो. तर बघा ऑप्शन आहे 1/3 मेंबर, सेकंड 1/2, ऑल मेंबर्स, ओनली मेयर अँड कमिशनर अँड 2/3. तो करेक्ट आंसर आहे फर्स्ट 1/3 ऑफ मेंबर्स. ठीक आहे. कोरम रूल जनरली रिक्वायर 1/3 प्रेझेन्स. नेक्स्ट 8 which municipal officer can enforce demolition of the illegal structure. बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा अधिकार कोणाकडे आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मेयर, सेकंड म्युनिसिपल इंजिनियर, थर्ड झोनल ऑफिसर, फोर्थ कमिशनर अँड फिफ्थ बिल्डिंग इन्स्पेक्टर. तो करेक्ट आन्सर आहे इथे फोर्थ कमिशनर मीन्स आयुक्त. ओनली द कमिशनर हॅज स्टॅच्युटरी पॉवर ऑफ डिमॉलिशन. ओके. नेक्स्ट 9th if a transport project is causing loss, who is primary accountable. वाहतूक प्रकल्प तोट्यात गेला तर प्राथमिक जबाबदारी कोणाची असते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्टेट गव्हर्नमेंट, सेकंड कमिशनर, थर्ड ट्रान्सपोर्ट कमिटी, फोर्थ ऑडिटर अँड फिफ्थ पब्लिक वर्क डिपार्टमेंट. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड ट्रान्सपोर्ट कमिटी, वाहतूक समिती. ठीक आहे. ट्रान्सपोर्ट कमिटी गव्हर्न अँड इट इज अकाउंटेबल मीन्स वाहतूक समिती. नेक्स्ट 10th which of the following is not considered the part of municipal taxation. खालीलपैकी कोणता कर महानगरपालिका कर म्हणून गणला जात नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रॉपर्टी टॅक्स, सेकंड प्रोफेशनल टॅक्स, थर्ड ऑक्ट्राय, फोर्थ टोल ऑन हायवे अँड फिफ्थ वॉटर टॅक्स. तो करेक्ट आन्सर आहे इथे फोर्थ टोल ऑन हायवे, महामार्गावरील टोल. ठीक आहे. हायवे टोल्स आर स्टेट और सेंट्रल सब्जेक्ट, नॉट अ म्युनिसिपल. ठीक आहे. तसंच बघा मॉक टेस्ट PDF अवेलेबल आहे KDMC क्लर्क टायपिस्टसाठी, इंग्लिश मराठीमध्ये पण आहे. अकाउंटंट सिनियर ऑडिटर मराठी इंग्लिशमध्ये पण आहे आणि अकाउंट क्लर्कसुद्धा मराठी इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.